दमदार हजेरी लावल्याने श्रीवर्धन तालुक्यात भात शेती कामाला वेग आला असल्याचे दिसून येत आहे। यावर्षी पाऊस जरी थोड्या उशिराने सुरू झाला असला तरी सुरू झाल्यापासून तो नियमित पडत आहे। कोकणातील भात पिकाला बराच पाऊस लागतो, त्या प्रमाणात तो पडत असल्याने पारंपरिक पद्धतीने लावणी सुरू झाली आहे। यंदा पाऊस वेळेवर पडत असल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकरी वर्गावर आले नाही, त्यामुळे तालुक्यात सर्वत्र भात लावणीच्या कामांना चांगलाच वेग आल्याचे दिसून येते। शेतात साचलेल्या पाण्याने चिखल होतो आणि मग त्यातच भात पिकाची चांगली लागवड होते। विशेष म्हणजे लावणी करताना काम करणाऱ्यांचे चहा पाणी, जेवण इत्यादी सर्व शेतावर होत असते आणि भात लावताना तिथे काम करणाऱ्यांकडून उत्स्फूर्तपणे म्हटली जाणारी गाणी ही कामाचा वेग वाढवतात आणि थकले भागलेले शेतकरी संध्याकाळ झाली की थकून भागून आपले अंग टाकतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एनर्जी साठवतात। पाहुयात लावणी करताना शेतकऱ्यांचा दिनक्रम नेमका कसा असतो, आमच्या प्रतिनिधींनी घेतलेले अनोखे दृश्य। शिवसत्ता टाइम्स साठी आनंद जोशी, श्रीवर्धन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।